नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत नॉनव्हेजची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। दरवेळेसची नॉनव्हेजची 30 ग्रेव्ही खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन प्रकारची ग्रेव्ही नक्कीच ट्राय करा। आज आपण मस्त असं हिरवं वाटण करून नॉनव्हेजचं रेसिपी करणार आहोत। ही रेसिपी करायलाही सोपी आहे, अगदी नवीन शिकाऊही ही रेसिपी अगदी सहजपणे करू शकतील। बघा किती छान अशी आपली मटण रस्सा भाजी तयार झालेली आहे। आपण ही भाजी एक विशिष्ट प्रकारचं वाटण करून बनवलेली आहे, त्यामुळे ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते आणि करायला तर खूपच सोपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ। यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण हे स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर आपण मटण हे बॉईल करून घेणार आहोत। कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे आणि यामध्ये आलं, लसूण आणि कांदा घालून घेतलेला आहे। ती क्लिप माझ्याकडून कट झाली आहे, पण मी तुम्हाला सांगत आहे त्यानुसार तुम्ही या पद्धतीने मटण हे बॉईल करून घ्या। यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेतली आहे आणि व्यवस्थित असं कांदा, लसूण आणि आलं परतवून घेतलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये बॉईल करण्यासाठी मटण हे घालून घेणार आहोत। मटण हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। मटण हे तुम्ही तेलामध्ये जेवढं छान परतवाल तेवढी तुमची भाजी ही खायला टेस्टी होत असते। त्यामुळे आपण जवळजवळ 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये मस्त असं मटण हे झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। त्याआधी चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। मीठ घातल्याने मटणामध्ये चव उतरते, त्यामुळे मटणही खायला छान लागतं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। मटण हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून देऊ। बघा आता मटणाचा रंग हा वेगळा आहे, पण 5 मिनिटानंतर आपण झाकण काढल्यानंतर मटणाचा रंग हा अगदी बदललेला राहील, कारण मटणाला जेवढं पाणी सुटलं होतं तेवढं पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि तेलामध्ये मटण हे छान असं परतलं गेलेलं आहे। त्यामुळे आपल्या मटणाचा रंग हा पूर्णपणे बदलून जातो। आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। मटण बुडेल आणि वरती अर्धा ते 1 ग्लास पाणी शिल्लक राहील इतपत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, कारण तर असं जर पाणी आपण जास्त घातलं तर मस्त असं सूप आपलं तयार होतं। व्यवस्थित मिक्स करून आपण 2 ते 3 शिट्टी काढून घेऊ। मटण हे शिजून तयार होतं तोपर्यंत आपण मसाला करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी 3 मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहे आणि खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे, तसेच 2 टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। कांदा आपल्याला तव्यावर तेल घालून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। रंग बदलल इतपत आपल्याला कांदा हा परतवायचा आहे। सर्व कांदा यावर मी घालून घेते आणि व्यवस्थित असा परतवून घेते। पाच मिनिटं आपल्याला कांदा परतवण्यासाठी लागतात। 5 मिनिटानंतर मस्त असा कांदा आपला परतला जातो। बघा 5 ते 7 मिनिटात आपला कांदा हा अगदी मऊसर असा झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे। अशा प्रकारे आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। आता तो आपण एका ताटात काढून घेऊ आणि त्याच तव्यावर आपण खोबरंही भाजून घेणार आहोत। खोबऱ्याचाही रंग बदलेल इतपत आपल्याला भाजायचा आहे। आपलं खोबरंही भाजून तयार झालेलं आहे। खोबरे आपण एका ताटात काढून घेऊ। आता आपल्याला कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे।
त्यानंतर आपण या ठिकाणी हिरवं वाटण करणार आहोत। त्यासाठी पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर पुदिना भरपूर असा आपल्याला घ्यायचा आहे। जवळजवळ 1 मोठी वाटी मी पुदिना आणि 1 मोठी वाटी कोथिंबीर घेतली आहेत आणि आलं, लसूण तसेच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आपण या ठिकाणी कुठलेही मसाले वापरणार नाहीत, त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर आपण जास्त करत आहोत। पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवत असताना आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत, त्यामुळे आपल्या कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पेस्टचा रंग हा बदलत नाही, मस्त असा हिरवागार रंग आपल्या पेस्टला येतो। बघा, सर्व वाटण हे तयार झालेलं आहे। कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण, तसेच हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण आणि पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण, सर्व वाटण आपण अलग अलग मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। कुकरमधलं मटण हे आपलं व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे आणि कुकर थंडही झाला आहे। आता आपण हे मटण एका भांड्यात ओतून घेऊ आणि कुकरमध्येच आपण ही भाजी करून घेणार आहोत। त्याच कुकरमध्ये मी जवळजवळ 5 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडेसे जिरे घालून घेत आहे। जिरे तडतडले की लगेचच आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत। सर्वात आधी आपण कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेऊ आणि 2 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण घालणार आहोत। आपण हे मसाले हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण करून हे मटण बनवत आहोत, त्यामुळे ही भाजीचा रस्सा अगदीच वेगळा चवीला लागतो आणि भाजी नेहमीच्या मटणाच्या भाजीसारखी लागत नाही। खूपच छान ह्या भाजीची टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही दरवेळेस जर मटण खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही ह्या मटणाची ग्रेव्ही खूप आवडेल। आता आपण पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण घालून घेतलं आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटात मस्त असा आपला मसाला हा परतला जातो। बघा, मसाला हा पूर्णपणे सुक्का झालेला आहे, पूर्णपणे पाणी हे आटल्या गेलेलं आहे। यामध्ये आपण 2 चमचे चिकन मसाला घालणार आहोत। या ठिकाणी मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घातलेला आहे। बाकी आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाल तिखट नाही किंवा गरम मसाला नाही, काहीच घालणार नाहीयेत। आता आपण यामध्ये बॉईल केलेलं मटण घालून घेऊ आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊ। मसाल्यामध्ये मटण हे व्यवस्थित मुरल्या गेलं पाहिजे, त्यासाठी आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। लक्षात ठेवा, बॉईल करतानाही आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढंच आपण यामध्ये वापरणार आहोत आणि 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ। मस्त असं मसाल्यामध्ये मटण हे मुरल्या जातं। बघा, आपलं मटण हे छान असं मसाल्यात परतलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। जे आपलं सूप केलेलं होतं तेच आपण यामध्ये वापरणार आहोत। एक वाटी सूप घालून मी परत एकदा परतवून घेते आणि एक वाफ काढून घेते। बघा, किती छान असं तेल हे सुटलं आहे। आता आपल्याला सर्वच सूप यामध्ये घालून घ्यायचं आहे। छान असं आपलं मटण तयार झालेलं आहे। मसालाही छान परतला आहे। मटणाचं सूप यामध्ये मी घालून घेत आहे। रस्सा हा तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायचा हे तुमच्यावर आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। आपलं मटणही बॉईल झालेलं आहे, पूर्णपणे मटण हे शिजलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी भाजीला जास्त उकळी आणायची गरज नाही, एकच उकळी आपण आणून घेणार आहोत आणि मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटणार आहे। बघा, आपल्या भाजीला एक उकळी आलेली आहे।
आता आपण गॅस हा बंद करून देणार आहोत. आता तुम्हाला भाजीमध्ये तेल दिसत नसेल, पण गॅस बंद करून द्या आणि झाकण ठेवून द्या. बघा तुमच्या भाजीला तेल हे किती सुटल्या जातं. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. मस्त असं तेल आपल्या भाजीला सुटलेलं आहे. छान अशी आपल्या मटणाला तरी आलेली आहे. बघूनच खावेसं वाटत आहे. अशा प्रकारे आपलं मटण हे तयार झालेलं आहे. अगदी नवीन पद्धत आहे. ग्रेव्ही ही अगदी नवीन पद्धतीने आपण केलेली आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. किती छान असं आपलं हिरव्या वाटणातलं मटण ही तयार झालेलं आहे. तुम्हीही कधी केलं नसेल तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. तुम्हालाही सर्वांना आवडेल आणि घरातही सर्वांना आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.